जय जय हरी कास घालोनी बळकट झालो कळी काळावर नीट केली पाय वाट भवसिंधुवरणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी तुकोबराय प्रस्तुत अभंगातून छाती ठोकपणे मी भवसागरावरून वाट करून दिलेली आणि याच वाटेने चालण्यासाठी आग्रह करतायत। या अभंगातून आग्रह केलेला दिसतोय। मधली दोन्ही चरण जे आहेत त्याच्यात अधिकारी प्रतिपादन केलेलं आहे आणि पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की मी यासाठी दंड थोपटून कळी काळाच्या विरोधात उभा राहिलो, तुमच्यासाठी उभा राहिलेलो आहे, कारण संत आहेत तुकोबराय आणि संतांनी काय आमच्यासाठी केलं तुम्ही तर भवसिंधूवरून भवसिंधू तरुण जाण्यासाठी पायवाट केली, हे तुकोबरायांचं कार्य आहे। आणि भवसिंधू या पदाचा अर्थ आहे जन्म मरण, ज्याच्या जन्मायचं आणि मरायचं असा जो सिंधू म्हणजे सागर, जन्ममृत्यूचा सागर, त्या जन्ममृत्यूच्या सागरमधून एक वाट बाहेर काढली। तुकोबराय म्हणतात तिचं नाव पाऊल वाट असं केलेलं आहे। त्याचं काही चिंतन आहे तर तेव्हा या भवसिंधूतून बाहेर जाण्यासाठी तुकोबरायांनी त्यांनी वाट काढली तर ही तशी जुनाटच आहे, म्हणजे अशी काय आता नवीन काढलेली असं काही नाही, तर पूर्वापार चालत आलेली, परंतु बऱ्याच वेळेला काळाच्या ओघामध्ये लोकांना या प्रकारचं ज्ञान होत नाही किंवा प्रत्येक युगानुयुगे साधनं बदललेली आहेत भगवत प्राप्तीची, तर नामस्मरण हे साधन चारही युगात चालतं। असं नाही की सत्ययुगात नामस्मरण चालत नाही, कलियुगात चालतं, तर असं नसून सत्ययुगातही नामस्मरणच। त्याचे जे अनन्य भक्त आहेत तुकोबरायांसारखे, त्यांनी सत्ययुगातही ज्या वेळेला अवतार घेतले संत असल्या कारणाने, तर त्या आपणसुद्धा मागं जन्म घेतले पण आपले अवतार नाही झाले, तर आपले जन्म झाले, संतांचे अवतार झाले, तर त्यांनी त्या अवतार कार्यामध्ये अगदी भक्त प्रल्हादासारखा अवतार असेल किंवा अंबरीश ऋषीसारखा अवतार असेल तर त्याच्यात नामस्मरणच केलं। जसं माऊली ज्ञानोबरायांनी 108वी त्यांची समाधी सांगितली जाते, तर याच्या आधी 108 अवतार झाले हे तुम्हाला मानावे लागतील, कारण यांची 108वी तिथं अभंगातच लिहिलेलं 178 हे समाधी उत्सव, आणि मग त्याच्या आधीच्या त्यांचे अवतार झालेले आहेत आणि ते अवतार ते घेतात, प्रत्येकांचे कार्य भिन्न भिन्न आहे। मग त्याच्या जेव्हा देवाचे खास असे असणारे हे भक्त आहेत आणि ते समाजाच्या हिताचा असा उपदेश करण्यासाठी येतात। तुकोबराय आले कशासाठी हे गाथेमध्येच आलेला विषय आहे आणि तुकोबराय जाताना सुद्धा वैकुंठाला विमानात बसून गेले हे उघड आहे, याच्यात काही शंका नाही। कोणताही आस्तिक वारकरी हा तुकोबराय वैकुंठालाच गेले असा मानतो, जर तो वारकरी असला तर, तो वारकरी नसला तर त्याचा विषय नाही तो, तर तेव्हा मूर्खाचे बोलणे राहतात काय काय, त्याच्यामुळे त्यांना काय तार्किक आणि मूर्ख हे भक्ताच्या याच्यामध्ये येत नाही, तर त्याला कळतच नाही काय, तर त्याला तरी काय करणार आहे। तर तेव्हा असे तुकोबराय आले वैकुंठावरूनच, अभंगच लिहिला त्यांनी की आम्ही वैकुंठवासी, ठामपणे सांगितलं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आणि मग त्यांनी जे जे कार्य केलं ते विशेष करून नामाचा प्रसार प्रचार, देवाच्या भक्तीचा प्रसार आणि प्रचार हे कार्य तुकोबरायांनी केलं। आणि मग त्याच्यासाठी त्याचा नामकरण करताना केली पायवाट असं म्हटलं, तर पायवाटा या बुजतात असा एक अर्थ निघतो। पायवाटा जर त्या वाटेने गेलो नाही तुम्ही तर पुढे त्या वाटा बुजतात, रस्ते नाही बुजत, त्या रस्त्याने जाणारा वर्ग मोठा राहतो आणि काही पायवाटा मात्र बुजतात। पायवाटा या शॉर्टकट म्हणूनही वापरल्या जातात। बऱ्याचशा रानात जसं आता यांच्या बहिरे पठार, म्हणजे बहिरे पठारावरून पिंपळगाव
तर तिकडून मधून जर गेला तर तिथून किती पाऊल वाट आहे तेच म्हणते आम्ही ह्या रस्त्याने जात होतो. मग आता डोंगरातून जात होते, आता जाऊन दाखवा. आता मोडले असतील लोक, सगळे गाड्यावर फिरू राहिले आणि तुमच्या त्या रस्त्याने कोण जाणार आहे? हां, जाणारे जात असतील. हा पण गेलेलं चांगलं आहे, कारण तिथं शॉर्टकट आहे, म्हणजे लवकर त्याच्यामध्ये जाईल. दुसरं आहे की त्या एका व्यक्तीला जाता येतं, त्याच्यासाठी काय दुसरं काय करायची आवश्यकता नाही. आणि पण त्याला त्या वाटेचं ज्ञान असावं लागतं, नाहीतर तो भरकटू शकतो. तुकोबरायांसारखे धुरंधर यांना या वाटांचं ज्ञान आहे आणि युगानुयुग त्यांनी या वाटा चोखाळलेल्या आहेत. असं म्हटलं की जात आहेत त्या वाटेने. शिवाय पाऊल वाट या पदाचा अजून एक अर्थ असा होतो, म्हणजे ते शॉर्टकट तर आहेतच, पण पाऊल वाट या पदाचा अर्थ आहे जो जाणकार आहे तो तिथं गायडन्स करायला आहे. नक्की कोण, म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त त्याच्याबरोबर चालायचं आहे. कारण पाऊल वाटेला जाणकारच असावे लागतात आणि ते पुढे आहेत. म्हणून संत हे वाटाडे आहेत, म्हणजे या रस्त्यांचे वाटाडे कोण असतील तर ते संत आहेत. दुसरा एक भाग आहे की पाऊल वाट या पदाचा अर्थ आहे पिपीलिका मार्ग, आणि पिपीलिका मार्गावरून पदच्युत होण्याची शक्यता नाही. तेच जर दुसरा मार्ग जर म्हटला, विहंगम मार्ग आणि पिपीलिका मार्ग असे दोन मार्ग दिलेले आहेत. माहिती तुम्हाला, मुंगीला फळापर्यंत पोचायचं असेल तर मुंगी जशी आकाशातून उडून जाते नाही, तर मग ती अशी खोडावरून चढून नंतर हळूहळू मोठी फांदी, मोठ्या फांदीवरून छोटी फांदी, छोट्या फांदीवरून उपफांदी, आणि मग त्या फांदीच्याही लटकलेल्या फळाच्या त्या देठावरून खाली, आणि मग तिथं ते खाती. तिला जायचं असेल फळापर्यंत तर इतकं सगळं प्रयास, पण तिथे पडण्याची शक्यता नाही. मुंग्या पडत नाही, ते अशा चिकटून चाललेल्या आहेत. कालावधी थोडासा दीर्घ लागतो, पण फळापर्यंत पोचतात त्या. निश्चित ठाके. हां, काय सुरुवात नाही, ढाळे ढाळे नाही. पक्षी, हां हां, पक्षी फळाशी झोंबे जैसा असं म्हणलं. उत्पला सरिका सरिसा. हां, तर हळूहळू ढाळे ढाळे, हळूहळू ढाळे ढाळे येतो लेनी एके वेळे, मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. तर असा माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं. तर पिपीलिका म्हणजे मुंगीचा मार्ग, आणि तो मार्ग कोणता असेल तर हा पायवाट आहे, आणि नामाची पायवाट आहे असं म्हणायला काही अडचण नाही, कारण ते तिथपर्यंत जाणार आहे. दुसरा भाग आहे, मग तुकोबरायांनी या शास्त्राप्रमाणे विचार मांडला तर बरोबरच आहे, कारण नामस्मरण करणारा हा वाया जात नाही. तर नामस्मरण करणारा हा नाही एका जन्मात काम झालं, पुढच्या जन्मात, दुसऱ्या पुन्हा झालं, तिसऱ्या जन्मात, पण तो निश्चित ठाके, तो नक्कीच जाईल. आणि दुसरा भाग आहे, त्याला एकाच वेळेला एवढा सगळ्या भगवत प्राप्तीच्या दुसऱ्या साधनांचा खटाटोप करायला जर त्याचा अधिकार नसेल तर त्याच्यामध्ये प्रवृत्ती धारण होत नाही. तर त्यामुळे अन्य साधनात प्रवृत्तीच जर नाही झाली त्या व्यक्तीची, आणि करतोय हे त्याला एखादं साधनही मिळालं नाही तर त्याचा नाश होऊ शकतो. पण तुकोबरायांनी निर्माण केलेल्या साधनात सर्वांची प्रवृत्ती होते असं तुकोबराय म्हणतात याच्यामध्ये. म्हणून तर आजसुद्धा तुम्हाला भगवत भक्तांचा भरणा भरपूर मोठ्या प्रमाणावर दिसतो. बरं, त्याच्यामध्ये भगवत भक्तीच्या ज्याचा अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारची भगवत भक्ती बनते, तर त्यावेळेला त्याचा सगळा काही कार्यभाग भगवंतच पाहत राहतो, सांभाळ करत असतो त्याचा. योगक्षेमम वहाम्यहम अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. जो कोणी माझी अनन्य भक्ती करतो त्याचा मी योग आणि क्षेम, अप्राप्त्यस्य प्राप्ती ही योग आणि प्राप्त्यस्य परिपालने इति क्षेम असं म्हटलं. तर त्याचा योग साधन प्राप्त करून देणं हा योगच आहे.
जर तुम्ही नामाच्या धारक बनलेले असताल, नामस्मरण करत असताल, तर तुम्हाला हे साधन भगवत प्राप्तीने कृपेने प्राप्त आहे. आणि नामस्मरण करावं. म्हणजे नामस्मरण करत असला तर तसा तो मग त्याचा क्षेम नामस्मरण देवा आमच्याकडून काय व्हायना, आज आमच्या मागं लय धंदे लागले, आता आम्ही काय करावं, तर तुम्हाला त्याचं परिपालन करणं हे देवाकडे आहे. जर तुम्ही त्याच्यात तळमळ करत असता, आस्तिक भावाने तळमळ असेल, यावर ते काय त्याला हरिपाठाला जायचं देवा एवढं काय त्याच्यापासून पडलेलं आहे असं जर म्हणत असताल तर ते तुमचा परिपालन देव नाही करणार. तुम्हाला नेमकं निघायचं आणि काहीतरी घोटाळा झाला आणि हरिपाठाला गेलो असतो आणि पान आता काय करावं एवढी अडचण माझ्यासमोर आली आणि हरिपाठालाच जायचं होतं बा, अशी जर आंतरिक तळमळ असेल तर तुमचा हरिपाठ झाला म्हणून समजावा. जर तुम्हाला आंतरिक तळमळ आहे आणि प्रारब्धवशामध्ये काही अडचणी येतात प्रत्येकाच्या, काय त्याचं काय विशेष गोष्ट नाही, आणि मग त्याला तळमळ झाली की आज काय देवाचं भजनच नाही झालं बा, म्हणजे असं काय वाटलं पाहिजे, मनामध्ये तळमळ असली पाहिजे. किंवा असं नाही की तळमळ करायची आणि दुसरी धंदे करायचे, नाही तर ह्याच्यात बी माणसं वाटा काढू शकतात. म्हणजे माणसांचं काम असं आहे की काम मुख्य अपेक्षा कुठे आहे, बाहेरच आहे, प्रवृत्ती बाहेर आहे, आणि महाराजांनी सांगितलं आहे तळमळ करायला, हे नाही बरं का. म्हणजे जशा कायद्यातल्या पळवाटा असतात ना, तशी माणसं बी पळवाटा काढतात. पण असा अर्थ नाही धरायचा, तर खरोखरच तळमळ पाहिजे. आणि मग नाही तर म्हणजे ते टाकून येणारच आहे तो, पण नाईलाज झाला असेल तर हा असा नाईलाज नेहमी नसतो, क्वचित एखाद्या वेळेला असू शकतो. कारण ज्याचा नेहमीच नाईलाज आहे तो मनुष्य प्रपंच आसक्त असला पाहिजे असा अर्थ निघेल. चला तर तेव्हा म्हणजे आता हरिपाठ हे एक उदाहरण झालं. पारमार्थिक कोणतीही गोष्ट धरा त्याच्याशी, आणि त्याच्यात तुमचा काय झाला, कोणतीही पारमार्थिक क्रियेशी त्याच्याशी सहभाग असणं, म्हणजे तुमचा जसा असेल तुमच्या आवडीचा विचार असेल त्याच्यात आणि ते केलं पाहिजे. नामाचा विचार मात्र अखंड राहिला पाहिजे, म्हणजे नामस्मरण करण्याचा. आता त्याला काय अडचण येत नाही, पाहुणे येऊ, रावळे येऊ, आणखीन कोणी येऊ, काय पण नामस्मरण करता येतं ना, घरात बसून बी करता येतं ना. मग हा छंद वृत्तीलाच जडला असला पाहिजे. म्हणून नामाचा मार्ग तुकोबरायांनी दाखवला, केली पायवाट भवसिंधूवरून, कारण भवसिंधू हा दुस्तर आहे. काय म्हटले, संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंगवे उल्लंघिता पार, बहुत वहाविले दूर, न लगेची तीर पैल तडी, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोरा, बहु थोरा ओळसा थोर माया जाळी. तर तेव्हा संसार सिंधू हा दुस्तर अत्यंत कठीण आहे, साधारण नाही कठीण, नाहीतर मग लय फार फटाफट लोक मुक्त झाले असते. जरी इतके लोक परमार्थ करताना दिसतात, मग याच्यातले बी किती लागतात तीराला. तर पलीकडल्या तीरावर जाण्याची क्षमता ही ज्यांची आहे, तर त्याच्यात क्षमता वाढवण्यासाठी तुमचं जर इंधन संपूच नाही असं वाटत असेल तुमच्या गाडीचं, तर नामस्मरण करा. म्हणजे भवसिंधू तरुण जायचं आहे आणि मधीच बुडाल्यावर काय करू महाराज, मधीच काय नाही, नामाला धरा, नामाची या सहस्रवरी, नावाई या अवधारी, सगोणी या संसारी, तारू झालो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही त्याच्यामध्येच बसलो ना, म्हणून त्याच्यामध्ये या जे कोणी नामरूपी तराफे काय म्हणतात त्याला, तराफा, नावा, तराफा अशी शब्द आहेत त्याला, आणि तरांडा असं बी आहे ना, त्याच्यामध्ये ते बसले की तुमचं काम झालं. ते म्हणले फार खोल आहे, आम्ही खाली कुठं पाहायचं आहे, तुम्ही खाली पाहूच नका, तुम्ही बसलेले आहेत नावत, कोणत्या नामाच्या नावेत जो कोणी बसला तर त्याचं काही कामच झालं. मग त्यांनी काय करायचं, ते म्हणले हात मारायचे. ते हात कसं काय मारू म्हण, अहो नामस्मरण करणं हेच हात मारणं. कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता, कटिकर ठेवोनिया, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जगजेटी, भावा एकासाठी खांदावाई आपुल्या. तो उभाच आहे तिकडून, सुखे करावा संसार, न संडावे धुनीवार, दया क्षमा घर चोजवीत येतील. तुकोबराय म्हणतात, तुम्ही काही काळजी करू
नका, तुम्ही फक्त एकच काम करा, नावत बसा. लोक नावत बसायलाच हायगाई करतात. बरं समजा या जन्मामध्ये समजा असा आपला गोळा मेळा जमला, सगळे लोक आले, काय काय व्हायना, 4 शब्द आपले अक्षरं उघडू राहिले, जसं आहे ते देवाचं भक्ती मार्गातला. पुढच्या जन्माचं काय करायचं बुवा, हा एक प्रश्नच आहे आपला. पुढच्या जन्मात जर तुम्हाला देवाचं विस्मरण होऊ नये असं वाटत असेल तर नामस्मरण करा. म्हणजे पुढच्या जन्मात विस्मरण नाही होणार. पुढचा जन्म तर लागलेला असेल, काय सांगावं. कारण आता आपल्या मुक्तांच्या यादीमध्ये जर एवढी नावं टाकली आपण सगळी, तर तिथं तर ते अन्यथा लिहिलेलं आहे की कोट्यात आणि आपल्यात. आता त्यात तुमचा लागला नंबर ठीक आहे, माझाच नाही लागला नेमका, म्हणजे जायचं व्हायचा ना घोटाळा. असं काही सांगता येत नाही कोणाचा नंबर लागल. हां, म्हणजे ते म्हणजे लय बडबड करतात म्हणजे तुमचा लागल, असं काही नियम नाही की जो फार बडबड करतो त्याचा नंबर लागतो, असं काही नाही. पण ज्याच्या अंतःकरणात अतिशय सदयता आहे, हृदयता तयार झालेली प्रेमभाव आहे, आणि ज्ञान आणि प्रेम दोन्ही एकच आहे. ज्याच्या हृदयात आत्यंतिक प्रेम आहे त्याच्याच हृदयात ज्ञान आहे. ज्याच्या हृदयात ज्ञान आहे त्याच्या हृदयात प्रेमही आहे. बरोबर आहे. कारण भक्ती आणि ज्ञान असे दोन दोन नाही राहत. प्रारंभिक भक्ती, नंतर ज्ञान, आणि नंतर भक्ती, परत भक्ती, असा भाग आहे. आणि तो युक्त बी आहे. आणि त्या भक्तियुक्त चित्त तयार झालं की मग सोपं काम होतं. काय होतं आहे, जड भरतासारख्याला जन्म घ्यावे लागतात, तर आपलं सांगता येत नाही कशात काय आहे ते. हा, एक गोष्ट नक्की आहे की जो नामचिंतन करतो, भगवत चिंतन करतो, वेदांताचं चिंतन करतो, हा नक्की खाली जाणार नाही. नक्की खाली जाणार नाही. वायाचा नाही सांगितलं मी. काय सांगितलं? खाली जाणार नाही. तर हां हां काय म्हटलं मला नाही माहिती. काय म्हटलं सांग, तुम्हीच सांगा. तेव्हा आठवा मी सांगितलं. तेव्हा खाली जात नाही याचा अर्थ हां, आरूढपतीचा. आरूढपतीत हा शब्द विचारसागरातच आलेला आहे. जसा एखादा व्रात्य ब्राह्मणाचा म्हणजे ब्राह्मणाचा पुत्र, आणि तो जर वेदाध्ययन करत नसेल तर त्याला व्रात्य असं म्हटले. आणि जो एखादं साधन करत असेल, त्या साधनाला सोडलं आणि भलत्याच्या पाठीमागं गेला, तो आरूढपतीत झाला. आणि ते साधन सोडून दिलं त्याने, ती खाली गेला, खालचं. उदाहरण कोणतं दिलं तुम्हाला? कोणी एखादा माझं दिलं होतं ना मी तुम्हाला त्या दिवशी. हां, मी तिथं नोकरीला गेलो होतो, ते उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला. मी त्यावेळेला ग्रॅज्युएटला होतो, आणि त्या 5वी 6वीचा विद्यार्थ्यांना पाहिजे होता माणूस शिकलेला. 5वी 6वी म्हणजे आपलं साधारण लिहिता वाचता येणारं. पत्र आलं, घ्या पत्र, चॅप्टर माणूस नको लागत होता. ते म्हटले अरे तू नको इथं. हां, तिथंही ते एका ब्राह्मण व्यक्तीच होती ती, आणि त्याच्याकडे ते म्हटले मला कामाची गरज आहे, मला पैसे नाहीत खर्चायला, काय असं आहे तसं आहे, मला तुम्ही म्हणताल ते काम करतो. ते म्हणले पण तुझं शिक्षण महत्त्वाचं आहे, तू SY TY आता करशील, तू जर हे करत बसला तर इकडेच खाली राहतील. त्याच्यापेक्षा तू तिथं कर, तिथं जाऊन तिथं काही कामं भीमं मिळाली तर ते कर, आणि शाळा शिक आधी म्हटले, कॉलेज शिक म्हटले. हे काय, हे कधी बी येशील तू माझ्याकडे, त्यावेळेला जर नाही शिकला तर इथं यावंच लागेल तुला. नाही ना, आरोडपतीत. पण ते मी मुद्दाम झाकून ठेवलं होतं, कारण तिथं लिहिलं होतं 5वी 7वी. तो म्हणले तू तर यास व्हायला आहेस, आणि मग तुला कसं काय घेऊ आम्ही, कारण तू म्हणजे त्यांची विचारसरणी चांगली होती. चला, तर तुकोबरायांनी आपल्याला जो मार्ग दाखवून दिलेला आहे तो किती श्रेष्ठ आहे, मोठा आहे, बलवान आहे, याचं आपल्यालाच ज्ञान नाही. त्यात नामासारखं दुसरं साधन नाही. जो कोणी नामावरती आरूढ झालेला असेल तर त्याचं 100% कल्याण होणार आहे. आणि जसं आता मृत्यू आला, तर मृत्यू आल्यानंतर ते म्हटले आता महाराज काय करायचं, कारण ते म्हटले मग लगेच आपले गुरु कुठे गेले. म्हटले आपल्याला मृत्यू आला, गुरुजींचा आणि मृत्यूचा काय संबंध, कारण गुरुजी कुठे बी राहतील, नाही तर गुरुजी त्याच्या आधी जातील किंवा नंतर जातील, त्याचा काही नियम नाही आहे, लिखित नाही. पण मग ते आता काय करायचं म्हटले, घाबरायचंच नाही,
कारण तुमच्याजवळ एक शस्त्र दिलेलं आहे. कोणतं? नामाचं शस्त्र. केली पाय. तुकोबराय म्हणतात आम्ही बी तेच केलं, मी स्वतः तेच केलं. काय? कळी काळावर नीट झालो, कळी काळावर नीट. म्हणजे काळाच्या विरोधात एकच शस्त्र चालतं आहे आणि ते आहे नामाचं. आणि त्यामुळे नामाचं शस्त्र घेऊन तुम्ही निघालेले असतात तर काळ तुम्हाला काही करणार नाही. मग म्हटले भवसिंधू तरेल का? तरेल. कारण पायवाट आहे, आज ना उद्या त्या सिंधूवरून चाललेली आहे. तुम्ही पुढे निघून जाताल आणि त्याची तुम्ही काळजी करू नका. कारण भवसिंधू तरून जाण्यासाठीच मी ही काय केलेली ही वाट काढलेली आहे. हां, पुढे यमदूत पळत. तर आम्ही नामाचे जे काही नामधारक आहेत त्यांना काही अडचण नाही. पण नामाचे धारक असं म्हटलेलं आहे, शेवटचं टोक आहे त्या अभंगाचं. या तुकोबराय फारच हुशार आहे. तर आम्ही नामाचे धारक म्हणजे धांदे कोणी नामाचे धारक आहेत त्यांना काही अडचण नाही असं लक्षात आलं. पण आमचा नंबर धारकामध्ये लागतो का हे आपल्याला शोधावं लागेल. धारक म्हणजे धारण करून ठेवणाराला धारक असं म्हणतात. नामाला धारण करून जो ठेवतो तो काय झाला? धारक झाला. पण नामाला कसं धारण केलं? तर नामाला वैखरी वाणीने, मध्यमा वाणीने, पश्चंती वाणीने, परावाणीने धारण केलं. वैखरी वाणीने कधी केलं? हरिपाठात केलं, कीर्तनात केलं, विठ्ठल विठ्ठल, वारीत केलं, दिंडीला चालले विठ्ठल विठ्ठल. अहो पण दिंडीवरून आल्यावर काय म्हटले? वैखरी बंद झाली. वैखरी बंद झाली पण मध्यमा चालू आहे ना. जी स्थूल देहात राहते ती वैखरी, जी सूक्ष्म देहात राहते ती मध्यमा, जी कारण देहात राहते ती पश्चंती आणि जी महाकारण देहात राहते ती परा. अशा 4 वाण्या आहेत. 4 वाण्या 4 देहात राहतात. 4 देहांच्या आश्रयाने त्या राहतात. ती महाकारण देहाच्या आश्रित मांडलेली. तेव्हा पहिली आहे जी वरची वाणी दिसते, जी वैखरी वाणी तिचं राहण्याचा स्थान आहे कंठ किंवा जे 8 जाग्यावर घर्षण करून जिथून शब्द बाहेर पडतो तिथे परावाणीचं स्थान सांगितलं. विशेष करून कंठस्थानामध्ये सांगितले. नाभिस्थानामध्ये मध्यमा सांगितलेली. म्हणजे त्याच्यातला ते चक्र कोणतं आहे? नाभीमध्ये चक्र कोणतं आहे? मणिपूर. मणिपूर चक्रामध्ये सांगितले. नंतर स्वाधिष्ठान चक्रामध्ये पश्चंती सांगितली आणि परावाणी ही ज्ञानस्वरूप मानून महाकारण देहाच्या अंतर्गत येते. तर तेव्हा आता ह्या यांची स्थानं आहेत की आपल्या विशुद्ध चक्राच्या अंतर्गत परावाणीचा विषय. परावाणी बाकीचे सांगितले तुम्हाला. खालचे आज्ञा चक्रामध्ये ही राहते पश्चिम. नाभीमध्ये कोणते आहे? आता तुम्ही कोणतं सांगितलं? मणिपूर. हां, तिथे. तर तिथे मध्यमा तिथे राहते. कंठामध्ये वैखरी वाणीचा विषय राहतो. नंतर स्वाधिष्ठान तिथं पश्चंती आणि विशुद्ध चक्राच्या ठिकाणी म्हणजे हृदयाच्या ठिकाणी परावाणीचा विषय दिलेला आहे. आता या वाण्या आहेत त्या वाण्यासुद्धा म्हणजे वाणी या पदाचा अर्थ वाणीचे ते प्रकार सूक्ष्म सूक्ष्म अतिसूक्ष्म असा विषय तयार झाला. ओठ हालते त्यावेळेस वैखरी. हां, फक्त ओठ बंद पण जीभ हालते त्यावेळेस हां. पण आता जीभ हालते. नंतर तुम्ही असं जीभ हालत नाही, ओठ हालत नाही आणि असं तुमचं हे झाले त्यावेळेस पश्चंती आणि सगळ्या रोमारोमात असते त्यावेळेस ती परा. तर ज्ञानस्वरूप मांडलेली तिला आणि महाकारण देहामध्ये मांडलेली. तर त्याचा थोडंसं सूक्ष्मतेने चिंतन करा अजून. कारण मी तुम्हाला आत्ता 4 देह सांगितले आणि 4 देहाच्या आश्रित त्या वाण्या आहेत. याचा अर्थ तुम्हाला इतक्या स्थूलतेने हे म्हणता येणार नाही की जिभेच्या ह्याच्यात आहे.
तर पहिले आहे ते स्थूल देहाच्या आश्रित. कोणती आहे? वैखरी. दुसरी जी आहे ती सूक्ष्म देह. आता सूक्ष्म देहात जीभ हलणे ही बाह्य क्रिया झाली तुमची, पण सूक्ष्म देहाच्या अंतर्गत आहे. कोणती? मध्यमा. ही जी आहे ना सूक्ष्म देहाच्या अंतर्गत, आणि सूक्ष्म देहाची हालचाल नाही होत, स्थूल देहाची हालचाल होते. म्हणून थोडासा प्रश्न तयार झाला. तर आणि तिसरी आहे ती कारण. हां त्यांच्याकडून आहे हां कोणाकडून काय ऐका ना? हां प्रेमानंद. हा ऐका ना का? पण मग एवढं तुम्हाला मानावं लागेल. आपल्या हा विषय अमृतानुभवमध्ये आहे, म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे मला माहीत नाही. पण 4 हा झालेले, पण 4 देह आणि 4 देहांच्या 4 वाणी हा विषय आलेला आहे. तर त्याच्यामध्ये सूक्ष्म देहाच्या अंतर्गत असेल तर जीभ हालते हे म्हणणं संभवत, किंवा हालत असली तरी मग ती वैखरीकडून धरावं लागेल थोडाफार असावा. कारण स्थूल देहाचा संबंध आला तुमचा. जीभ हालणं हां, किंवा तोंडात पुटपुट करणं, नाही आवाज बाहेर आला पण पुटपुट करणं, तरी हे त्याच्यामध्ये येईल. आणि तर याच्यामध्ये काय नाही, पवित्रते अन्न हरी चिंतनी भोजन, असं तुकोबरायांनी त्या वाणीचा विषय सांगताना असं म्हटलं की जेवण करत असताना तुम्हाला ह्या मध्यमा वाणीचा वापर करता येतो. आणि विशेष करून जर सवय लावली वृत्तीला, तर तुमचं आता भोजन वाढलं त्यावेळेला वृत्ती असते, म्हणून सूक्ष्म देहाच्या अंतर्गत तो विषय येतो. कारण तुमची वृत्ती कशावर आहे? भोजनावर आहे का नाही? म्हणजे त्याच्यात काय वाढलं, हो अजून नाही भाजी नाही आली, आणि तरी बी आतमध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चालू आहे. तर तिथे ती वाणी आहे, ते वैखरी वाणीने तर बोलत नाही, कारण तोंडात घास आहे. तोंडात घास बी चालू आहे आणि चिंतनसुद्धा चालू आहे. तर आणि ते चिंतन कशातलं आहे? कारण तुमची वृत्ती कोणत्या देहात फिरते? स्थूल आणि सूक्ष्म देहाच्या अखत्यारीत फिरताना दिसते. रसनेंद्रियाचा विषय आहे. रसनेंद्रिय कोणत्या ह्याच्यात आहे? सूक्ष्म देहाच्या ठिकाणी. आणि मग तिथं जिभेचा नाही संबंध आला, कारण जीभ तिच्या छंदामध्ये, पण नामस्मरण चालू आहे. तर असं होतं आहे, आणि तुम्हीसुद्धा करत असता. कारण हे पूर्वीपासूनच सांगितलं तुम्हाला की जेवण करायला एक घास तोंडात टाकला की रामकृष्ण हरी चालू झालं पाहिजे. हां चला, म्हणून रामकृष्ण हरी एकदा जर तोंडात घास टाकला की चालूच झालं पाहिजे. आणि मग तुमचे व्यवहार चालनात का चालले तरी पण आंतरिक नामस्मरण. ते म्हणले कसं काय? आमची जीभ दाताखाली आली तर? तुम्हाला वैखरीने सांगितलं आहे कोणी? तुम्हाला तिथं अन्न खायला सांगितलं आहे, आणि चिंतन त्या वृत्ती जी आहे चिंतनाची ती चालू असते त्याच्यात. त्याला राहिलेलं नंतर पण हरी